पाकिस्तानकडून एलओसीवर कुरापती सुरू। नौशेरा सुंदरबनीसह 6 ठिकाणी पाकिस्तानी चौक्यांकडून गोळीबार। भारतीय लष्कराच्या जवानांकडून चोख प्रत्युत्तर। राजधानी दिल्लीत आज सीसीएस बैठकीसह आणखी 3 महत्त्वपूर्ण बैठका। सीसीपीएची बैठक आणि आर्थिक प्रकरणासंदर्भातील समितीची बैठकही आजच। या बैठकीनंतर कॅबिनेटमध्ये चर्चा होणार। मोदी सरकारच्या निर्णयाला आरएसएसचं पूर्ण समर्थन। पंतप्रधान मोदींच्या प्रत्येक निर्णयात संघ साथ देईल। सरसंघचालक मोहन भागवतांची भूमिका। सूत्रांची माहिती। दिल्लीत पहलगाम हल्ल्यासंदर्भात भागवतांची मोदींसोबत 1.5 तास चर्चा। सैन्यावर माझा पूर्ण विश्वास। दहशतवादी हल्ल्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं हे सैन्यानेच ठरवावं। सैन्यानेच टार्गेट आणि वेळ ठरवावी। सीसीएसच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आदेश। सैन्य दलाला पूर्ण सूट। कधी कारवाई करायची हे सैन्यानं ठरवावं। पंतप्रधान मोदींकडून 3ही सैन्य दलांना गो अहेडचे स्पष्ट संकेत। आपल्याकडे वेळ कमी आणि लक्ष मोठं, मात्र वर्तमान स्थितीसाठी हे बोलत नाही। पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याची चर्चा। पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची मध्यरात्री पत्रकार परिषद। पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये भारत हल्ला करू शकतो। पाकचा मंत्री अताउल्लाह तरारचा मोठा दावा। भारत पाकिस्तानमध्ये 4 दिवसात युद्ध होऊ शकतं। पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा। संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थीचा प्रयत्न। संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांकडून शहबाज शरीफ आणि एस जयशंकर यांच्याशी चर्चा। पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त करत यूएननं संघर्ष टाळण्याचं आवाहन केलं। यूएनमध्ये भारताकडून पाकिस्तानची पोलखोल। आम्ही दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचं पाकिस्तानी मंत्र्यांच्या कबुलीचा व्हिडिओ केला सादर। संयुक्त राष्ट्रातील योजना पटेल यांच्याकडून व्हिडिओचा उल्लेख। पुण्यातील श्रीजीत रमेशन यांच्या माहितीवरून एनआयए तपासाला वेग। हल्ल्याच्या 3 दिवस आधीच्या व्हिडिओमुळे तपासाला गती। रमेशन यांची एनआयएकडून चौकशी। ड्रग्सच्या व्यापारातून लष्कर ए तोयबाला आर्थिक रसद पुरवली। जप्त केलेले 21,000 कोटी रुपयांचं ड्रग्स आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ला यांचा थेट संबंध। एनआयएचा कोर्टात दावा। आरोपी हरप्रीत सिंग तलवारच्या जामिनालाही विरोध। भारतीय हवाई दलाला सज्ज राहण्याचे आदेश। आदेश मिळताच कारवाईसाठी 2 मिनिटात सज्ज होण्याचे निर्देश। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अलर्ट मोडवर। दहशतवादी हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची सूत्रांची माहिती। मुसाने स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणला। लष्कर ए तैयबाने हाशिम मुसाला प्रशिक्षण दिल्याची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात एनआयए तपासात नवे खुलासे। दहशतवादी पाकिस्तानातील आकासोबत पेड ॲपद्वारे संपर्कात। सूत्रांची माहिती। दहशतवादी परतण्याच्या एक्झिट स्पॉटची व्हिडिओग्राफी करण्यात आल्याची चौकशीत माहिती। पहलगाममधील हल्ला पाकचा लष्कर प्रमुख आसिम मुनीरच्या आदेशावरून कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरनं भारताविरुद्ध तणाव निर्माण केला। ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांचा मोठा दावा। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र बंद राहणार। पाकिस्तानी वायुसेना अभ्यास करणार असल्याचा निर्णय। इतर देशातील विमानांना पाक हवाई क्षेत्रातून जाता येणार नाही। पाकिस्तानने भारतासाठी हवाई सीमा बंद केल्याचा पाकिस्तानलाच फटका बसणार। हवाई प्रवास शुल्काचा स्रोत बंद। दररोज $7 लाख नुकसान। पाकिस्तान सरकारला भारताकडून सायबर हल्ल्याची भीती। पाकच्या संरक्षण, वित्त आणि माध्यमांसारख्या क्षेत्रावर सायबर हल्ल्याचा धोका। सावधगिरीसाठी पाकिस्तान सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी। सिंधू पाणी करार रद्द झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या हालचाली। उपपंतप्रधान परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाकदारच्या उपस्थितीत बैठक। सिंधूचं पाणी 240 दशलक्ष पाकिस्तानींसाठी जीवनरेखा असल्याचा बैठकीत सूर। आपल्या लोकांना खुश करण्यासाठी पाकिस्तान सैन्याकडून खोटे व्हिडिओ बनवले जात असल्याचं समोर। युद्धाच्या शक्यतेनंतर आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी पाकड्यांचा प्रयत्न। अणुबॉम्बचा लढाईत वापर दोन्ही देशांसाठी योग्य नाही यावर ठाम विश्वास। दोन्ही देशांचं यात नुकसान होऊ शकतं। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य। भारतीय टोल नाक्यांवरून भारतीय लष्कराची माहिती मिळवण्यासाठी आयएसआयचा प्रयत्न। भारतातील टोल नाक्यांवर फोन करून घेतली जाते लष्कराची माहिती। लष्कराची किती वाहनं टोल नाक्यावरून गेली याची विचारपूस। पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगर पोलिसांकडून दहशतवाद्यांच्या मालमत्तांवर टाच। दहशतवादी इम्तियाज कांदूची मालमत्ता जप्त केली। सोपोरमधील घर आणि दुकान पोलिसांकडून जप्त। जम्मू आणि काश्मीरबद्दल खोट्या बातम्या आणि अपप्रचार पसरवल्याबद्दल भारत सरकारकडून पाकिस्तानी पत्रकारांवर बंदी। आयएसपीआर आणि आयएसआयशी संबंधित पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई। रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री आंद्रे रुडेन्को यांनी रशियातील भारतीय राजदूत विनय कुमार यांची भेट घेतली। दहशतवादाविरोधात आम्ही भारतासोबत, रशियाची भारताला ग्वाही।
पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये ट्विटर वॉर, जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शन देत काँग्रेसकडून चेहरा नसलेला फोटो ट्विट, तर काँग्रेस के हात पाकिस्तान के साथ, भाजपचं काँग्रेसला प्रत्युत्तर. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवा, अतिरेकी कारवाईविरोधात आम्ही सरकारच्या पाठीशी, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र. काँग्रेस आणि पाकिस्तानची मानसिकता अगदी मिळती जुळती, काँग्रेस आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचं एकच टार्गेट म्हणजे मोदीजी, चित्रावाग यांचा आरोप. भारतीय व्यापारी पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवणार, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय, भुवनेश्वरमधील बैठकीत 26 राज्यातील 200 व्यापारी नेत्यांचा एकत्रित निर्णय. पाकिस्तानी वस्तूंची विक्री त्वरित थांबवा, अन्यथा जबाबदार नागरिक म्हणून आम्हीच कारवाई करू, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा इशारा. माहीममधील काही दुकानांमध्ये पाकिस्तानी मसाले, सलवार कमीजची विक्री होत असल्याची माहिती. पाकिस्तानी लोकांना परत पाठवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करा, महिला, मुलं, वृद्धांबाबत सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्याची विनंती, जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्तींचं ट्विट करत आवाहन. पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना राज्य सरकारकडून 50 लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय. तसंच राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या शिक्षण, रोजगाराकडे लक्ष देणार. आसावरी जगदाळेला शासकीय नोकरी देण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय, पहलगाम हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा मृत्यू. धुळ्याच्या शिरपूरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च, दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना नागरिकांकडून श्रद्धांजली अर्पण. भंडारा जिल्ह्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचा टॉर्च मोर्चा, मोठ्या संख्येने नागरिकांची मोर्चात उपस्थिती. पहलगाम हल्ल्यानंतर पोलिसांकडून चेकिंग आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू, सुरक्षा रक्षकांकडून मिरज रेल्वे जंक्शनची श्वान पथकाकडून तपासणी, रेल्वे सुरक्षा दलाकडून खबरदारी. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये आयबी चीफ यांनी बैठक घेतली, करेगुट्टा पहाडीवर नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेलं ऑपरेशन तीव्र करण्यासाठी बैठक. 10,000 पोलिसांकडून करेगुट्टा पहाडीवर 8 दिवसांपासून ऑपरेशन. ₹1 विमाची योजना अखेर गुंडाळली, राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू होणार, चौफेर टीका झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने घेतला निर्णय. महाराष्ट्र दिनी रायगडात आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होणार, शासन निर्णयामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत वादाची शक्यता, रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आग्रही. ध्वजारोहण केलं म्हणजे पालकमंत्रीपद दिलं नाही, मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा मुख्यमंत्र्यांनी हुशारीनं सोडवला, 2027-28 पर्यंत नाशिकला पालकमंत्री मिळणार नाही, रोहित पवारांचं वक्तव्य, तर रायगडच्या तिढा कायम राहील असाही टोला. मे महिन्याच्या अखेरीस 10 दिवसात मतदार संपर्क मोहीम राबवा, जिल्ह्यात संविधान रॅली आणि कार्यक्रमाचं आयोजन करा, काँग्रेसच्या हायकमांडकडून राज्य काँग्रेसला सूचना. जूनच्या पहिल्या आठवड्यात बच्चू कडू शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करणार, नागपुरात आंदोलनाचा समारोप होणार, कर्जमाफी घेतल्याशिवाय नागपुरातून हलणार नसल्याचा बच्चू कडूंचा इशारा. शिंदे समितीने चौथा अहवाल राज्य शासनाला पाठवला, पाठवलेला चौथा अहवाल स्वीकारू नका, लक्ष्मण नागे यांची मागणी. शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र फुले सिनेमा पाहणार, 5 मे रोजी मवियाकडून फुले सिनेमाच्या विशेष शोचं आयोजन, नाना पटोलेही हजर राहणार. जळगाव जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार, शरद पवार गटाचे 2 माजी मंत्री, 3 माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अजित पवारांच्या उपस्थितीत 3 मे रोजी मुंबईत प्रवेश. दोन्ही पवार एकत्र येणार असतील आणि नेतृत्वानंच तसं ठरवलं असेल तर आमची काहीही हरकत नाही, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांचं विधान. माझा डीएनए काँग्रेसचा, त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर सुनील देशमुख यांचं स्पष्टीकरण. श्रीकांत शिंदेंकडून ठाकरेंच्या चंद्रहार पाटलांना पक्षप्रवेशाची ऑफर, चंद्रहार पाटील शिवसेनेत आले तर स्वागतच, त्यांना लागेल ती ताकद देऊ, श्रीकांत शिंदेंची ऑफर. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज निवृत्त होणार, मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी रितेश कुमार, सदानंद दातेंच्या नावाची चर्चा. मध्य रेल्वेच्या हद्दीतील खासदारांची मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत आज बैठक, सीएसएमटी मुख्यालयात सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन. मनोज जरांगे आज पत्रकार परिषद घेणार, पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार, नियोजनाप्रमाणे ताकदीनं आंदोलनात उभं राहा, जरांगेंचं आवाहन. बी.आर. गवई सर्वोच्च न्यायालयाचे 52वे मुख्य न्यायाधीश असणार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून नियुक्तीला मंजुरी, 14 मे रोजी बी.आर. गवई सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबई दौऱ्यावर, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन करणार, बीकेसीमधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. महाराष्ट्राला स्वतंत्र शिप बिल्डिंग, जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर याचं धोरण निश्चित, असं धोरण असणारं महाराष्ट्र पहिलं राज्य, मंत्री नितेश राणेंची माहिती.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. 9 कोटींच्या अपहार प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कल्याणमध्ये क्रेडिट कार्ड बंद होणार, शुल्क भरा म्हणत नोकरदाराची फसवणूक. सायबर चोरट्याकडून 12.66 लाखांचा गंडा. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोलापूरच्या माढ्यातील तहसीलदार विनोद रणवरे यांचं निलंबन. शासकीय कामात गंभीर अनियमितता केल्याचा ठपका. राज्य सरकारकडून रणवरे यांच्यावर निलंबनाची कारवाई. नागपुरातील हिरणवार टोळीवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई होणार. शेखू खान टोळी आणि हिरणवार टोळीमध्ये गँगवॉर. संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर कारवाई होणार असल्याची माहिती. बीडच्या धारूर शहरात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं. कोयता यांची नागरिकांमध्ये दहशत. शहरातील तरुणांकडून रात्रीची गस्त सुरू. धाराशिवच्या परंड्यातील भुईकोट किल्ल्याजवळ अतिक्रमण काढण्यासाठी पुरातत्व विभागाकडून 159 लोकांना नोटीस नंतर स्थानिक आक्रमण. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये 2 निवासी डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याचा प्रकार. मंत्रालय स्तरावर चक्र फिरल्यानंतर कॉलेज प्रशासनाला जाग. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर होणारे बालविवाह रोखणार. परभणी जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक बालविवाह पार पडतात. यंत्रणांना सतर्क राहण्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आदेश. अमरावतीच्या यावली शहीद गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामजयंती सोहळा संपन्न. जन्मोत्सव सोहळ्याला विदर्भातील हजारो गुरुदेव भक्तांची हजेरी. नागपूरच्या कळमना परिसरात पाण्याची विक्री जोरात. अर्धा तास बोरवेलचं पाणी हवं असल्यास 200 रुपये देण्याची वेळ. वेळेवर टँकर मिळत नसल्यानं नागरिक त्रस्त. नाशिकच्या इगतपुरीतील मुख्य धरणाच्या पाणीसाठ्यात घट. अनेक धरण तळ गाठण्याच्या मार्गावर. मुकणे धरणात 46.11%, दारणा धरणात 41.32% पाणीसाठा, तर भावली धरणात 27.48% पाणीसाठा. राज्यातील शाळांना 15 जूनपर्यंत सुट्ट्या. विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा 16 जूनपासून सुरू होणार, तर विदर्भातील शाळा तापमानाचा विचार करून 23 ते 28 जून दरम्यान सुरू करण्याचा विचार. घोडबंदर ते ठाणे मुख्य राज्यमार्ग 84 अत्यावश्यक वाहन वगळता इतर वाहनांसाठी 2 दिवस बंद. रस्ता मजबूती करण्याचं काम सुरू असल्यानं राज्यमार्ग बंद. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात भीषण पाणीटंचाई. मात्र प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याचा नागरिक. नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात सरासरी 3 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार. सर्वाधिक कापसाची लागवड होण्याचा अंदाज. नंदुरबार जिल्ह्यात सध्या 117 रुग्णवाहिका सुरू. शासनानं निधी उपलब्ध करून दिल्यानं रुग्णवाहिका सुरू. डिझेल नसल्यानं अनेक रुग्णवाहिका बंद अवस्थेत होत्या. नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांना पोलीस महासंचालकांचं पदक जाहीर. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेतील त्यांच्या कामाची दखल घेत सन्मान. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील चिलारेमधून तब्बल 605 किलो इतका गांजा जप्त करण्यात आलेल्या गांजाची 42,35,000 रुपये इतकी किंमत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. धुळ्यातील बिस्मिल्ला गादी भांडारमधील चोरी दुकानात काम करणाऱ्या कामगारांनी केल्याचं उघड. गुन्हे शाखेकडून आरोपीला बेड्या 2 लाख रुपये. मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील नेस्को सेंटरजवळ एका धावत्या दुचाकीला आगीत दुचाकी जळून खाक. रत्नागिरीत समुद्रात बुडणाऱ्या 16 जणांचे प्राण वाचवण्यात पोलीस दलाला यश. बोटीत बिघाड झाल्यानं दुर्घटना. सर्वजण सुखरूप. भिवंडी शहरातील निजामपुरा पोलीस ठाण्यात 27 बेवारस वाहनांचा 1,57,000 लिलाव. पुणे स्टेशन आणि स्वारगेट बसस्थानक परिसरात मोबाईल चोरी करणारे चोरटे जेरबंद. आरोपींकडून 12 मोबाईल जप्त. 2 जणांना अटक. दोघांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सायबर फसवणूक करणाऱ्या 3 आरोपींना मुंबई सायबर पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 3 मोबाईल, विविध बँकेचे 11 पासबुक, 14 चेकबुक आणि 10 एटीएम कार्ड जप्त. नालासोपारा पूर्व प्रगतीनगर इथे एका बिहारी व्यक्तीची निर्घृणपणे हत्या. तुलिन्स पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल. जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ इथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज घटमांडणी होणार. मागील 350 वर्षांपासून भाकीत वर्तवण्याची परंपरा. जळगावच्या अमळनेर इथल्या देशात प्रसिद्ध असलेल्या मंगळग्रह मंदिरात मंगळग्रह देवतेला तब्बल 100 किलो हापूस आंब्याची आरास. नांदेडच्या हदगावमधील भाजपच्या शहर अध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल. एका तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. हँडग्लव्ज व्यवसायात 62 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूरच्या तहसील पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या. मयूर चांदणे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव.